पाकला जोरदार झटका देण्यात आलेला आहे। लाईन ऑफ कंट्रोलच्या पलीकडे असणारे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेला आहे। काल दहशतवाद्यांच्या काही टोळ्या भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत होत्या। यावेळी लष्कराने नियंत्रण रेषेपलीकडे 2 किलोमीटर आत जाऊन दहशतवाद्यांचे 7 तळ उधळून लावले आहेत। त्यासाठी हेलिकॉप्टरने सैनिकांना पाकिस्तान नियंत्रित भागात उतरवण्यात आलं। या सैनिकांनी दहशतवादी तळांवर हल्ले चढवून पहाटे 6 वाजता ऑपरेशन यशस्वी केलंय। रात्री 12:30 ते 6 या काळात करण्यात आलेल्या या कारवाईची माहिती आज सकाळी कॅबिनेटच्या सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आली आहे। यापुढे असे हल्ले करण्याचा इरादा नाही, पण पाक असं लष्करी कारवाईचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी स्पष्ट केलंय। त्याआधी भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेलेले असताना सध्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या संदर्भात व्यंकय्या नायडू बोलतायत। काय प्रतिक्रिया आहे त्यांची जाणून घेऊया। That they will not allow their soil to be used for terrorist activities against India. They have not walked the talk. On the contrary, they have been engaged in aiding, abetting, funding terrorists all these days. In the recent past, many attempts have been made to infiltrate into Indian soil. The state-sponsored terrorism emerged from the soil of Pakistan has become not only a threat to India, but for the entire region and for that matter for the world. We have made all meaningful possible efforts to engage with Pakistan, to discuss all issues through a dialogue, but unfortunately, Pakistan has chosen the path of encouraging terrorism. Our positive gestures were only reciprocated through further encouragement to terrorists and also justifying terrorist acts. After the Uri terrorist attack, people of India were outraged, and the Prime Minister Sri Narendra Modi has reassured the nation that such condemnable acts will not be tolerated anymore, and befitting measures will be taken to ensure the safety and security of the country. The operations by our army yesterday night were part of their responsibility in defending the unity, safety and security of the country. It is proved now the country is safe in the hands of the Prime Minister and the army, and that's why the people of the country from different parts of the world, all Indians, are appreciating the steps taken by our Indian army in countering the terrorist infiltration. We are a peace-loving country, but it takes two to ensure peace. Pakistan should realize its responsibility towards ensuring peace in this region, and hope at least now Pakistan will realize its folly and stop aiding, abetting terrorism against India. आणि एकूणच या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहे झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर। उदय सर, आपण बघतोय की खरोखरच कुठेतरी संयमाचा बांध फुटलेला आणि एक पाऊल पुढे टाकत ज्या तऱ्हेने काल आक्रमण झालेलं आहे, काय वाटतं आपल्याला याविषयी? पहिल्यांदा असं करताय की अशा प्रकारचा सर्जिकल अटॅक केल्याचं भारतानं कबूल केलेलं आहे आणि ही आंतरराष्ट्रीय नीतीमधली फार मोठी घटना आहे। एक स्लो पेस वॉर पाकिस्तान आपल्याशी गेले अनेक दशक खेळत होतं
आणि ते जे स्लो पेस वॉर होतं त्याला एक करारा जवाब म्हणता येईल अशा प्रकारचा करारा जवाब काल रात्री देण्यात आला. यामध्ये किती लोकांची हत्या करण्यात आली अथवा कोणत्या प्रकारचा तळ उद्ध्वस्त करण्यात आला ही लष्करी गोपनीय बाब अजून उघड करण्यात आलेली नसली तरी 2-3 गोष्टी याच्यामध्ये स्पष्ट होतील. एक म्हणजे सार्कमध्ये नरेंद्र मोदी न गेल्यामुळे पाकिस्तानला अलग करण्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरची त्यांची भूमिका स्पष्ट झाली. त्याला भूतान, अफगाणिस्तान अशा सर्व राष्ट्रांनी खूप मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलेला आहे. तसंच भारतातल्या अनेक उद्योगपतींनी देखील त्याचं समर्थन केलेलं आहे. याचबरोबर एक समर्थ आणि सशक्त असा आंतरराष्ट्रीय नेता, भारतीय नेता म्हणून त्यांची जी भारतातली प्रतिमा होणं आवश्यक होतं. किंबहुना 56 इंचाची छाती किंवा यापूर्वी पंतप्रधान बनण्या अगोदर लव्ह लेटर लिहिणं बंद करा अशी त्यांनी भाषा केलेली होती आणि पाकिस्तानला पाकिस्तानच्या भाषेतच उत्तर द्या हे जे त्यांनी विधान केलं होतं त्याला कुठेतरी आज एक मूर्त स्वरूप त्यांनी दिलेलं आहे. तिसरी आणि अत्यंत महत्वाची घटना याच्यामध्ये आहे की पाकिस्तान याच्यावर काय उत्तर देतोय याच्याकडे पुढच्या 28 तासात नजर असणं अत्यंत आवश्यक आहे. याचं कारण हे जर पाकिस्तानचं याच्यावर करार उत्तर आलं तर मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक प्रकारचं घोषित युद्ध सुरू व्हायची शक्यता नाकारता येत नाही. याचा भारताच्या शेअर बाजारावर अतिशय मामूली असा परिणाम झालेला आहे. परंतु संपूर्ण भारतामध्ये ज्याला एक आनंदाची लहर असं म्हणू ती लहर निश्चित आले यात काही शंकाच नाही. धन्यवाद सर. आमच्याशी बोलल्याबद्दल डॉक्टर उदय निरगुडकर झी 24 तासचे मुख्य संपादक आपल्या बरोबर होते. आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन. अभयजी, आपण बघितलं असेल की ज्या तऱ्हेनं काल हल्ला करण्यात आलेला आहे आणि आता पण आपण बघत होतो की झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर म्हणाले की जर का 48 तासात जर का त्यांच्याकडून काही कारवाई झाली तर हे एक प्रकारे घोषित युद्ध होऊ शकतं. आपल्याला काय वाटतं या संदर्भात? अगदी खरी गोष्ट आहे. उरी हल्ला झाल्यानंतर ज्या दिवशी झी 24 तासवरच चर्चा झाली होती त्याच्यामध्ये मी निरगुडकरांना सांगितलं होतं की तिथे पाकिस्तानमध्ये हे सेनेचं राज्य आहे. जरी सिव्हिल गव्हर्नमेंट असली तरी डी फॅक्टो सेनाच ही तिथे राज्य करते. त्यामुळे सेनेला जबाब हा सेनेनीच दिला पाहिजे आणि त्यांना समजेल अशा भाषेमध्येच दिला पाहिजे. आणि ते माझं वक्तव्य जे होतं ते मला अतिशय आनंद आहे की ते खरं ठरलेलं आहे. कारण पाकिस्तानला जो आपण दणका दिलेला आहे तो दणका त्यांच्या आता लक्षामध्ये राहील. याच्यावर पाकिस्तान ॲक्शन घेईल. ही ॲक्शन 3 प्रकारची असू शकते. एक म्हणजे LOCवर आणि LOCच्या आतमध्ये पाकिस्तान आर्टिलरीचा फायर सुरू करेल. दुसरं म्हणजे भारतीय चौक्यांवर ते मशीन गनचं फायर सुरू करतील. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचे जे स्लीपर सेल्स भारताच्या आतमध्ये आहेत तिथनं भारतामध्ये कुठेही त्यांचा जिहादी हमला होऊ शकतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे LOC पार करून ते आपल्या इथे आपण जे ऑपरेशन केलं त्याचीच रिपीट करू शकतील. पण ही आशंका फार कमी आहे कारण पाकिस्तानमध्ये ही काबिलियत नाही आहे. त्यामुळे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे आपण लक्ष देण्याची जरूर आहे. जे बॉर्डरवर होईल की म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय सीमेवर जर पाकिस्तानने काही कुरापत काढण्याचा प्रयत्न केला तर आज भारतीय सेना संपूर्णतः तयार आहे. आपण स्टँड टूवर आहोत आणि त्यामुळे पाकिस्तानची ही चाल यशस्वी होऊ शकणार नाही. ज्या आर्टिलरी फायर आपण जर एक्सपेक्ट केला पाकिस्तानकडनं तर आपण त्याचं जबरदस्त उत्तर देऊ शकतो हे आपण त्यांना काही दिवसापूर्वी दाखवलंच होतं. तिसरी गोष्ट म्हणजे कुठेही जरी हल्ला झाला तरी भारतीय सेना तयार असल्यामुळे आपल्याला हानी होणार नाही. आता फक्त एकच पर्याय उरतो तो म्हणजे भारताच्या आतमध्ये स्लीपर सेलच्या थ्रू हल्ला करण्याचा. त्याच्याकरता सिव्हिल गव्हर्नमेंटने तयार राहायला पाहिजे आणि कदाचित आतापर्यंत हाय अलर्ट घोषितही झाला असेल. त्याची बातमी आपल्या TV चॅनेल्सवर मिळेलच. पण ही जी गोष्ट झाली ही फार चांगली झाली. पटवर्धन सर, ज्या तऱ्हेनं सर्जिकल ऑपरेशन्स करण्यात आलं हे सर्जिकल ऑपरेशन कसं करतात आणि या संदर्भात आधी काही पूर्वसूचना देण्यात येतात का किंवा या कारवाईचं वैशिष्ट्य काय सांगता येईल?
याचं वैशिष्ट्य म्हणजे ही अतिशय गुप्त कारवाई असते, ज्याला आम्ही आर्मीमध्ये स्टेल्थ ऑपरेशन म्हणतो ते असतं. हं, आता हे ऑपरेशन एक्झॅक्टली कसं झालेलं आहे याच्याबद्दल अजून कोणालाच कल्पना नाही आहे. बर त्याच्याबद्दल बावड्या उठतात आहेत की हे हेलिबॉर्न ऑपरेशन झालं असेल, हे कमांडो ऑपरेशन झालं असेल, म्हणजे जमिनीवरनं जाऊन ऑपरेशन झालं असेल. पण जी सध्या बातमी हातात येते आहे, माहिती हातात येते, त्या अंदाजानी असं म्हणता येईल की हे कमांडो ऑपरेशन असणार. कारण सीमेपासून हे 2 ते 3 किलोमीटर अंतरावरच होतं. एवढ्याशा कमी अंतराकरता हेलिकॉप्टर न्यायची जरूर पडत नाही. हं, एवढं तर अंतर भारतीय कमांडो जे आहेत, मी स्वतः स्पेशल फ्रंटियर फोर्समध्ये होतो, त्यामुळे त्यावेळेला एवढं अंतर कापायला आम्हाला साधारण रात्रीच्या वेळेला सुद्धा 1 तासाच्या वर जास्त वेळ लागत नाही. पूर्ण आम्ही बॅटल रिगमध्ये गेलो तरीसुद्धा. त्यामुळे जर यांनी रात्री 12च्या नंतर ऑपरेशन सुरू केलं, जसं रणवीर सिंगनी सांगितलं दिल्लीच्या प्रेस ब्रीफिंगमध्ये, आणि सकाळी 6ला संपवलं, तर याचा अर्थ असा की यांना तासभर जायला, 1 तास परत यायला आणि साधारण 1 तास इथे ऑपरेशन करायला लागणार असणार. तर हे ऑपरेशन त्यांनी ऑन फूट जाऊन केलं असेल असा माझा अंदाज आहे. कारण इतक्या कमी अंतरावर हेलिकॉप्टर नेणं हे एक फार जोखमीचं असतं. कारण हेलिकॉप्टरच्या आवाजाने शत्रू सैनिक हे अलर्ट होऊ शकतात. तसा आम्ही जेव्हा जमिनीवरनं जातो, ऑन फूट जातो, तेव्हा त्यांना अलर्ट होण्याचा काही चान्स नसतो. तर त्याप्रमाणे पाकिस्तानचे दहशतवादी भारतामध्ये आले होते, त्याचप्रमाणे आम्ही LOC कार पार करून तिकडे गेलो असणार आणि त्यांच्या तळावर हल्ले केले असणार. आणि जसे 3-4 हल्ला होता आणि इंटेलिजन्सने आपल्याला पिन पॉईंट खबर दिली असणार की या ठिकाणी दहशतवादी आहेत, त्याच्यामुळे तिथे ऑपरेशन झालेलं आहे. आता कुठल्या युनिटने केलं, कुठली कमांडो ऑपरेशन बटालियन तिथे होती, हे जेव्हा याचं डिब्रीफिंग होईल आणि प्रत्यक्ष माहिती आर्मी हेडक्वार्टर देईल तेव्हाच कळेल आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.